काही ना काही कारणास्तव रद्द होत आहेत, त्याच्यामध्ये पेपर लीक होत आहेत, ही सगळी प्रकरणं आपल्या समोर येत आहेत. आणि म्हणून आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी पुण्यामधून या आंदोलनाची सुरुवात करतो आणि सरकारला आम्हाला जाब विचारायचा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने परीक्षा हाताळताना अपयशी वारंवार होत आहेत, तर हे किती दिवस चालणार आहे आणि किती दिवस चालणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या सोबत तुम्ही त्यांच्या भविष्यासोबत किती दिवस खेळणार आहे. खरं तर एक परीक्षासुद्धा नीट या सरकारला घेता येत नाही, ही आजची परिस्थिती आहे. आणि आपण पाहतोय की गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 89 परीक्षांमध्ये घोटाळा झालेला आहे आणि या सरकारला त्याचं काही पडलेलं नाही. वारंवार वेगवेगळ्या परीक्षा कॅन्सल होत आहेत, पेपर लीक होत आहेत, त्याच्यावर चौकशी बसवली जाते, पण पुढं चौकशीचं काय होतं हे आज तागायत कोणालाही कळलेलं नाही. आणि हे सरकार फक्त निवडणुकांच्या मोडमध्ये 24/7 12ही महिने फक्त निवडणुका आणि प्रचार याच्यामध्ये हे सरकार गुंतलेलं आहे. आणि उरलेल्या वेळामध्ये स्वतःचे इव्हेंट करायचे आणि ते सुद्धा पेड इव्हेंट करायचे. आणि या स्वतःच्या प्रसिद्धीमध्ये सरकार एवढं अडकलेलं आहे की प्रशासन चालवण्याची जे कसं पाहिजे ते सरकार विसरलेलं आहे. आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही आमच्या पक्षाचे शहराचे अध्यक्ष आदरणीय श्रीकांतजी पाटील साहेब आणि आमचे सर्व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समवेत हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत. पेपर रद्द झालेले काय मागणी? नाही, आता पेपर रद्द झाला आणि NTA म्हणते की आम्ही दुसऱ्यांदा पेपर घेऊ. आता दुसऱ्यांदा पेपर तर घ्यावाच लागेल, कारण विद्यार्थ्यांचं भविष्य महत्त्वाचं आहे. पण आमचा आक्षेप हा आहे की रीनीट घेण्यापेक्षा रिलायबल नीट घेण्याची गरज ही आहे. आणि सरकार वारंवार ही होत नाहीये, मुळात सरकारच रिलायबल राहिलेलं नाहीये. आज ती परिस्थिती आहे.